येथील रेल्वे पुलाच्या खाली पुलाची दुरावस्था झालेली आहे। ते सगळं पाणी साठलेलं आहे। रेल्वे पुलाच्या खाली जो नवीन आपला जो बांधलेला आहे तिथे सगळं पाणी साठलं। प्रशासनाच्या या संदर्भात दुर्लक्ष आहे। सातारा येथील रेल्वे उड्डाण पुलाखाली पाण्याचे उड्डाण पुलाखाली पाणीच पाणी। उड्डाण पुलाखाली पाणीच पाणी। या ठिकाणी पाणी बघा किती पाणी झालेलं आहे। प्रशासनाचं दुर्लक्ष नाही। रेल्वे प्रशासन वाहनं पाण्यातून जातात, खड्ड्याचा अंदाज येत नाही। खड्ड्याचा अंदाज येत नाही इथे। माझं हे सुवर्णयुग चॅनल। हां हां कसं काय तुमच्या डोक्यात आले? नाही आता मी जातो तर म्हणलं का आपल्याला दिसतं म्हणलं तर आपण लगेच करायचं ना। कसं आम्हाला भेटत नव्हतं पण करायला। पोर्टल वगैरे सगळं आहे, आपलं पेपर पण आहे आणि यूट्यूब चॅनल दोन्ही आहे सगळं। काय बोलतोय? त्यामुळे दुरावस्था आहे सगळी। तर कोणाकडे आहे हे कोणाकडे काम आहे? रेल्वे प्रशासन एवढं काय थर्ड क्लास काम रेल्वे प्रशासन करत नाही का याच्यामध्ये? रेल्वेवाल्यांचंच आहे ना रोड हे आपले 2 मिनटं मुलाखत देता का मला जरा? काय नाव सांगा जरा आपलं। ठोंबरे कुठले आपण? सातारा रोड। बरोबर। हे तर इथे रेल्वेच्या पुलाखाली ते जे पाणी आहे त्या संदर्भात कोणाकडे काम आहे? रेल्वेचंच आहे काम सगळं। पण कुणी सातारा रोडचं काय लक्ष देत नाही प्रशासन अधिकारी? सगळ्यांनी कंप्लेंट केलेत, केस वगैरे झालेली इथलं काम जेव्हा आपण राहिलेलं तेव्हा। हो पण आपण तिथं म्हणजे माझं काय म्हणणं आहे की तुम्ही इथं थोडंसं या संदर्भात का रस्ता रोको केलं होतं का? नाही मध्ये हे केलेलं तेव्हा भरपूर लोकांनी केस वगैरे केलेले होतं। बरं। काम अर्धवट राहिलेलं तेव्हा। हां आता नाही, इथं कोण लक्ष देत नाही। सगळं काम द्यायला पाहिजे। तुम्ही रस्ता बंद करा ना। प्रशासनाला त्याशिवाय जाग कशी काय म्हणून येईल का? प्रशासनाला जाग? प्रशासनाला जाग येणार का? तर मी आमच्या सुवर्णयुग चॅनलच्या माध्यमातून हा तर आपण हे करणारच आहोत 100% प्रयत्न करा। पण तुम्ही जे काही ग्रामस्थ आहात किंवा रोज वाहतूक करणं दुचाकी त्या रस्त्याची तर अंदाज येत नाही तो कुठं खड्डा आहे। हां धन्यवाद।